सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल. वळूया पुढील बातमीकडे. देशाचे विद्यमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल NS राजा सुब्रमण्य यांचं नाव इतिहासामध्ये का कोरलं जाणार आहे, पाहूयात. देशाचे विद्यमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल NS राजा सुब्रमण्य यांचं नाव इतिहासामध्ये कोरलं जाणार आहे असं दिसतंय. याचं कारण म्हणजे त्यांच्या कार्यकाळात भारतीय सैन्यामध्ये एकात्मिक युद्ध विभागांची स्थापना होण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये त्याची अधिकृत घोषणा सुद्धा होईल असं उच्चपदस्थ सूत्रांकडून समजतंय. गेली 3 दशकं हे युद्ध विभाग तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र संसाधनाचं वाटप कसं करायचं या प्रश्नामुळे ती प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. मात्र गेल्या वर्षी झालेलं ऑपरेशन सिंदूर दरम्यान सरकारला युद्ध विभागांची गरज जाणवली अशी दिल्लीच्या सत्ता वर्तुळामध्ये चर्चा आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिन्ही सैन्य दलांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. तिन्ही दलांमध्ये समन्वय सुद्धा उत्तम होता, यात कुठलाही वाद नाहीये. पण हा समन्वय अधिक पक्का आणि दूरगामी करण्याची संधी युद्ध विभाग तयार करून मिळणार आहे. CDS सुब्रमण्य हे या पदावर येण्याआधी राष्ट्रीय लष्करी सचिवालयामध्ये होते. तिथे त्यांनी तिन्ही सैन्य दलांची काम करण्याची पद्धत अतिशय जवळून पाहिली आहे. त्यामुळे युद्ध विभाग तयार करताना त्यांना तो अनुभव कामी येईल असं तज्ज्ञ सांगतायत. तर एकात्मिक युद्ध विभाग म्हणजे नेमकं काय ते पाहूयात. विशिष्ट क्षेत्रातील तिन्ही विभागांसाठी एकच प्रमुख असतो. युद्ध सुरू असताना या विभागाचे प्रमुख निर्णय घेतात, त्यामुळे निर्णय घेण्यासाठी सोपं जातं. याचा अर्थ तिन्ही दलांचं एकत्रीकरण होणार असं मात्र अजिबात नाहीये. तिन्ही दल हे स्वतंत्रच राहतील. तिन्ही सैन्य दलांचं अस्तित्व हे अबाधित राहणार आहे. मात्र युद्ध किंवा अन्य आपत्कालीन स्थितीमध्ये तिन्ही सैन्य दलांना त्या विभाग प्रमुखांचे आदेश हे पाळावे लागणार आहेत. अमेरिका चीनमध्ये आधीपासूनच विभाग प्रमुखांचं पद आहे. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान आणि सोपी होते, जे आता भारतामध्ये सुद्धा सुरू होईल अशी शक्यता आहे. तर निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल अनिल बाम हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. सर, थिएटर कमांड किंवा एकात्मिक युद्ध विभागाची गरज नेमकी का भासते? त्याला आपण एकात्मिक म्हणतो, आपण त्याला इंटिग्रेटेड थिएटर कमांड असं बोललं जातं. बरं. आणि बहुतेक 1947 नंतर म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर ही अशी एक घडामोड आहे की ही एक पॅराडाइम शिफ्ट असेल भारतासाठी. आपण पाहतो की आपल्याकडे सध्या जे कमांड्स आहेत ते जवळजवळ 17 कमांड्स आहेत. 7 आर्मीचे आहेत, 7 एअरफोर्सचे आहेत आणि 3 नेव्हीचे आहेत. मी हे स्पष्टपणे बोलू शकतो कारण ह्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल नाही आहेत. ज्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतील त्यांचा मी उल्लेख करणार नाही. आपण पाहतो की जेव्हा लढाई होते तेव्हा जे समन्वय लागतं ते थोडं कमी पडत होतं. ऑपरेशन सिंदूर एक चांगली घटना होती, एक चांगलं ऑपरेशन होतं जिथे आपण पाहिलं की तिन्ही दलांनी बेसिकली आर्मी आणि एअरफोर्सनी खूप समन्वयाने काम केलं. पण जेव्हा फिजिकली आपण पाहतो की जेव्हा इंटिग्रेटेड बॅटल होत नाही त्याच्यामुळे त्याचे रिसोर्सेस फिल्टर आउट होतात, ऑप्टिमम युटिलायझेशन कधी होत नाही. म्हणून असं ठरलं होतं आणि पहिल्यांदा आपल्याला जेव्हा कळलं कारगिल युद्धानंतर 1999 मध्ये, आणि ते मोठं युद्ध होतं 71च्या नंतर, तेव्हा असं वाटलं की इंटिग्रेटेड बॅटल करणं खूप जरुरी आहे. शेकटकर कमिटीनी पण त्यांचा रिपोर्ट दिला 2016 मध्ये आणि सांगितलं की इंटिग्रेटेड थिएटर कमांड्स असायला पाहिजे आणि CDS असायला पाहिजे. बरं. CDS लवकरात लवकर आलं. काही कारणास्तव हे होत नव्हतं. कारणं भरपूर आहेत, पण जेव्हा पूर्ण देशाची आणि पॉलिटिकल किंवा ब्युरोक्रेसी आणि सैन्याची एकात्मता होते तेव्हा काहीही घडामोडी होऊ शकतात. बरं. CDS झाल्यानंतर आपण पाहिलं की जसं तुम्ही म्हणालेत की जनरल
राजा सुब्रमणी यांनी इनिशिएटिव्ह घेतला आहे. ह्याच्या आधी बाकी जे 2 सीडीएस होते, जनरल बिपिन रावत, लेट जनरल बिपिन रावत आणि जनरल चव्हाण, यांनी याच्यावरती खूप कारवाई केली आहे आणि खूप ह्याच्यावर मेहनत केली आहे. आणि असं म्हटलं जातं की हे लवकरात लवकर हे होईल. हे कसं होणार ह्याचं आपण थोडं पाहूया. आता इतके कमांड असल्यामुळे, इतके कमांड सेंटर्स आहेत, त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन, डिसिजन मेकिंग आणि इफेक्टिव्हनेस हे तिन्ही कमी पडत होतं. भारतीय सेना नेहमीच कारवाई करते. आता जे होणार आहे ते 3 बेसिक कमांड होणार आहेत. एक आहे नॉर्दर्न कमांड, जसं म्हटलं जातं की त्याचं हेडक्वार्टर्स लखनौ किंवा देहरादूनला असेल, आणि एक कमांड एक शत्रूकडे पाहिल. म्हणजे कमांड कम्प्लीट चायनाच्या विरुद्ध काम करेल. जितके असेट्स आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स करेक्शन, नेव्हीचे असेट्स एवढे नाही आहेत. मॅक्सिमम असेट्स आर्मी आणि एअरफोर्सचे आहेत. हे चायनाकडे पाहिल. त्याचा एक कमांडर असेल. सध्या अजून क्लिअर नाहीये की 3 स्टार जनरल येणार आहे की 4 स्टार जनरल येणार आहे. मात्र सर, एकदा हे थिएटर कमांड अंमलात आल्यावर तिन्ही सैन्य दलांचे विविध कमांड अस्तित्वात राहतील की थिएटर कमांड मध्ये विलीन होतील? कुठलेही एक्झिस्टिंग कमांड्स अस्तित्वात राहणार नाही आहेत. त्यांचं ऑलरेडी प्लॅनिंग झालं आहे की कुठल्या कमांड आणि कुठला कोर कुठल्या थिएटर कमांड मध्ये जाईल आणि त्याच्याप्रमाणे जितके असेट्स असतील ते वापरले जातील. मध्ये एअरफोर्सला थोडा शंका होती अबाउट एम्प्लॉयमेंट आणि डिप्लॉयमेंट. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की जे स्ट्रॅटेजिक असेट्स आहेत आपल्याकडे आणि दूर माराचे जे विमानं आहेत किंवा असेट्स आहेत, त्यांना सेंट्रली ठेवून बाकी असेट्सला आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. पण आता ठरलं आहे की जे प्लॅनिंग आपण केलं होतं, आणि खूप डीप प्लॅनिंग आहे, आणि आपण हेही पाहू शकतो की जे बाकी बलाढ्य देश आहेत, म्हणजे US असो, चायना असो, रशिया असो, UK असो आणि फ्रान्स असो, या सगळ्यांकडे इंटिग्रेटेड थिएटर कमांड्स ऑलरेडी डिप्लॉइड आहेत. फॉर एक्झाम्पल, जर का US मध्ये म्हटलं तर 11 थिएटर कमांड्स आहेत. चायनामध्ये 5 आहेत. UK मध्ये परमनंट जॉईंट हेडक्वार्टर्स आहे. आपल्याकडे 3 बेसिक थिएटर कमांड्स, एक एअर डिफेन्स कमांड, आणि आपल्याकडे ऑलरेडी 2 ट्राय सर्व्हिसेस कमांड आहेत. एक अंदमान निकोबार कमांड आहे, ANC म्हणतात, पोर्ट ब्लेअरला, आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड जे दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे. आणि हे सगळं इंटिग्रेट होईल तेव्हा लढाई करणं सोपं जाईल आणि आणखी इफेक्टिव्ह होईल, हे आपण आज करतोय. ठीक आहे सर, शेवटचा प्रश्न. हा बदल अतिशय मोठा आहे, तो राबवण्यात कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात? अडचणी पुष्कळ येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, अजूनपर्यंत आपल्याकडे जॉईंट डोमेन मध्ये आपल्याकडे अवेलेबलच नाही आहे की कसं प्रकारे तिन्ही डॉक्ट्रीन त्याला म्हणतात. 2018 मध्ये डॉक्ट्रीन हे पब्लिश झालेलं आहे, पण ते लँड फोर्सेसचं वेगळं आहे, एअरफोर्सचं वेगळं आहे आणि नेव्हीचं वेगळं आहे. तर आपल्याला पाहावं लागेल की कशा प्रकारे हे इंटिग्रेटेड आपण हे बनवू शकतो. दुसरं आहे, फेस्ड मॅनर मध्ये इम्प्लिमेंटेशन केलं तर जास्त इफेक्टिव्ह होईल. कारण जर का आपण घाई केली आणि आपण पाहिलं की आपले सैन्य आणि तिन्ही दल याच्यासाठी तयार नाही आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान होऊ शकतं. सर्वात मोठं आहे ज्याला म्हणतात C4ISR, कमांड, कंट्रोल, कम्प्युटर, कम्युनिकेशन, इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स अँड रेकॉनसन्स. हे जे जितके भाग आहेत, कारण आपण पाहतो की आता जी स्थिती आहे त्याला म्हणतात मल्टी डोमेन ऑपरेशन्स, MDO. त्याच्यामध्ये स्पेस पण येईल, त्याच्यामध्ये सायबर पण येईल, आणि हे जेव्हा कम्प्लीट हे 8 का 9 जे एलिमेंट्स आहेत लढाईचे, ते जेव्हा इंटिग्रेट होतील एका कमांडरच्या खाली, तर इफेक्टिव्हनेस तेवढाच होईल. मला असं म्हणावं वाटतं की हे बेस मॅनर मध्ये जर का लॉन्च केलं किंवा रोल आउट केलं, याचे फायदे खूप आहेत. जी अनिल सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. धन्यवाद. जय हिंद. वळूया पुढील बातमीकडे. संरक्षण उत्पादन धोरणामध्ये भारत सरकार